सगळ्यांना, शुभ सकाळ. अहिल्यानगरवरून पुन्हा एकदा. कालच आम्ही आलेलो आहे गावी. आपला शेवटचा व्हिडिओ असेल की गावावरून आपण रिटर्न गेलो, पण तो खूप जुना व्हिडिओ असणार आहे, 1 आठवड्यापूर्वीचा. तर आपण लहान मुलांसोबत, आपल्या ज्या घरचे आहेत चिंटर पिंटर, त्यांच्यासोबत आपण 2 दिवसासाठी गावी आलेलो आहेत. पण गावी यायचं कारण हे आहे की आपण जाणार आहेत आपल्या देवाला, म्हणजे जी आपली कुलदेवता आहे. आणि आपला कुलदैवत आहे खंडोबा आणि कुलदेवी आहे दर्याबाई वेल्लाबाई. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण जाणार आहे. तर आता आपण गावी यायचं मुख्य कारण हे असणार आहे की आता आपल्याला उन्हाळा पडलेला आहे. उन्हाळा पडला की आपल्या बायकांचं काम काय असतं, वर्षभर पुरणारे वाळवण्याचे प्रकार. बात सही आहे. ठीक आहे, वाळवण्याचे प्रकार करणार आहोत. पापड, कुरडया, सांडगे काल ऑलरेडी माझ्या सासूबाईंनी केले आहेत. ठीक आहे. तर आता आपण आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल, किंवा हे पार्ट 2मध्ये पण होऊ शकतं, कारण का आधी आपण सगळं वाळवणीचे प्रकार शूट करणार आहोत आणि डायरेक्ट देवाला जाणार आहोत. हा बघा आमचा कोको खूप खुश आहे गावाला येऊन. इथे पूर्ण मोकळं रान आहे ना, फिरायला भेटतं मग आम्हाला सकाळी सकाळी उठल्यावरती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला नमस्ते. तर भेटूया डायरेक्ट. आता आपण कुरड्या वगैरे करून घेणार आहे. चला. नमस्कार. आता आपल्या सासूबाई माझ्या सांगतील काय काय केलं. 3 दिवस काय केलं तुम्ही? 3 दिवस गहू भिजायला घातले. हां तिसऱ्या दिवशी वाटले. हां मग त्याचा रस काढला. हां मग ते पिळलं 2-3 पाण्याने. मग त्याचा चीक तयार झाला. हम्म. आता तो चीक आणायचा आणि हाटायचा. आता हां ते चुलीवरती हा, टोप चुलीवर ठेवलाय. टोप ठेवायला, पाणी ठेवायचं उकळायला पहिलं. हां चुलीवर टोप ठेवायला, मग चीक हाटायचं. त्या चिकवर पाणी ना ते सगळं काढायचं. अच्छा. त्यात फटकी टाकली. ओके, दाखवा काय केलंय ते. थांब ती गेट डबा आधी चूल तर दाखवा आपली. हे चूल चूल पेटवली आहे, त्याच्यावरती पाणी. टोप आणि पाणी टाकलंय. त्याच्यामध्ये काय टाकलंय? तुरटी. तुरटी त्याच्यात टाकली चिकमध्ये. चिकमध्ये त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकायचं. हे आपण काय बनवतोय? कुरडया. कुरडया. कुरडया गोड. ठीक आहे. तर आता आपण कुरडयाचा पूर्ण व्हिडिओ बघणार आहे. सांगितल्याप्रमाणे आधी आपण पोचलो नाही गावाला, त्याच्यामुळे त्याचं असं झालं की जे काय प्रोसेस होतं ना, गहू भिजत घालणे, ते मिक्सरमध्ये वाटणे, मग त्याचा चोथा वेगळा करणे, त्याचा रस काढणे, हे काही आपल्याला बघायला नाही भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे डायरेक्ट कुरडया कशा बनवतो. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण कुरडया हे पण करणार आहे. म्हणजे मी तर माझ्या लहानपणी केलेल्या 6वी-7वीत असताना आई असायची माझी गावी. ह्यांचा पहिला एक्सपिरियन्स आहे, पहिल्यांदा नाही आहे. लहानपणी खूप वेळा केलेलं आहे. शेवाळ्या केलेल्या आहेत लहानपणी गावाला आमच्या. ठीक आहे. चला कंटिन्यू राहा. तर आता या दोघांना विचारूया त्यांचं काय आहे अभिप्राय. कसं वाटतंय तुम्हाला? कुरडया हा प्रकार कधी माहिती आहे का? खाल्लाय फक्त मुंबईला आपण. ते जाईसारखं तळते ना आजी, काय असं सणवार असतो तेव्हा कुरडया. तर आज आपण काय करतोय, बनवताना बघतोय. कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदा बघतोय. मज्जा? थोडं चांगलं एक्साइटमेंट आहे कसं बनवणार ते. ठीक आहे. काल सांडगे बघितले कसे केलेले आहेत ते. मला नाही आवडत, पण सांग. नाही आवडत, खायला आवडतं फक्त. नाही, खायलाच नाही आवडत. कारण का कधी खाल्लेच नाहीये सांडगे, म्हणून. म्हणून. आपल्या घाटावरचे तर हे प्रकार आहेत आपले. चला कंटिन्यू राहा तुम्ही. आमचं बघा आपल्या मावशी आहेत. मावशी तुमचं नाव काय? जयश्री. जयश्री. पूर्ण नाव सांगा. जयश्री संतोष शिवले. ओके. ह्या आपल्या इथे सेंटरला ते जेवण बनवतात आणि ह्यांनीच सगळं हे पूर्ण चिक बिक आता हे काढलंय. तर हे पाणी काढताय की चिक काढताय? पाणी काढते, वरचं पाणी काढायचं आणि खालचं चिक ते आपण हे करणार ना, गाळून घ्यायचं. गाळून घ्यायचं आणि मग ते शिजवणार ना तुम्ही. इकडे आता आपण चिक गाळून घेतोय. हा बघा, है ना, गाळून घ्यायचं याच्यासाठी. कारण हे आहे की आपण ज्या सोयऱ्याने ते कुरड्या पाळणार ना, त्या होलमध्ये कचरा कधी अडकणार नाही. तेवढंच पाणी घे.
घ्यायचं. जेवढं चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं हा शिजायला. शिजण्यासाठी. पातेल्यात दाखवू ना आपण टाकून. सगळं दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये. चिक मोजलेला याच्यात ओतायचं. याच्यात ओतला ना मग पाणी मोजायचं. आता हा. ह्याच्यामध्ये तेच समप्रमाणात तो स्टोप पाणी. तो स्टोप पाण्याचा. मी तर पहिल्यांदा बघते, लहानपणी आई बनवायची ना तर डायरेक्ट आम्हाला पाडायलाच भेटायचं, त्याच्या आधीचा प्रकार काय माहिती नसायचा. ह्यो पाणी. आता ह्याच्यात पाणी टाकतोय. पाणी जेवढं आपला एका टोपाचं जे चिकाचं प्रमाण आहे तेवढाच टोप आपण पाणी घेतोय. टाकायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकणार हा. आणि तेल टाकायचं आपलं खायचं गोड तेल. आता या टोपामध्ये ना मावशी तेल टाकतात आहेत अंदाजाने. थोडंसं टाकायचं. खाली एक लागत पळी नाही ना. एक पळी टाकलंय पाणी. तेल टाकलं एका पळीचे. पाणी गेलेलं आहे अंदाजाचं जे आपण घेतलेलं आहे एक टोपाचं प्रमाण. आणि त्याला आता उकळी यायला चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये जाणार चिक. याच्या आतमध्ये आता काय टाकतात आहे? तुरटी टाकायची. तुरटी टाकायची. काय ह्याच्यामध्ये टाकायची तुरटी? ते सफेद होतं. सफेद होणार म्हणजे जे गव्हाचा कलर असतं त्याच्यामुळे ते आपल्या वेगळा कलर होतो ना कुरडयांचा. त्याच्यामध्ये जाणार आहे तुरटी. चांगली ती पूर्णपणे पावडर करून घ्यायची त्या खड्याचा आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा गेली तुरटी. ह्याच्यामध्ये मीठ गेलं, जाडं मीठ टाकलंय. घालून तो टाकतो आता पाण्यामध्ये. टक 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 मोठी डाळ करते. टक पटापटा सणा मोठी डाळ करायची. कसं आहे? बस बस बस. आता बाबा करतात ते आणि मम्मी हे करणार. पहिल्या आता नेक्स्ट राऊंड मध्ये तू भरून दे आणि बाबा करते. बाबा खरा ना. वरती बरोबर ठेवा ना. पटकर बघितलं ते जाड झाल्यावर पण जाड येतं. बसू दे. हे जे 2 टेबल बघताय हे मी केलेले आहेत. अनपरफेक्ट आहेत, चालून जातं कारण का हे माझं पहिल्यांदाच आहे लाईफमध्ये. आणि तिथे आंटी करतात आहेत बघा, दाखवलं मी परफेक्ट करतात आहेत त्या. त्यांना कसं सवय आहे. थोडंसंच राहिलं आता. आंटीचे साईज बघा एकदम परफेक्ट आहे. आपल्याला काय बाबा आईचं
ये जन्म का पहली बार है वो 2 टेबल किया है मैंने। मेरे को नहीं आती। इसका बहुत चिकचिक है ये काम। हाँ बहुत चिकचिक है। 3 दिन गेहूँ ये भिगाने का, फिर उसका चीक निकालने का। अभी कडक हो गया। काय खातेस? चीक एवढा मस्त लागतो ना हा चीक. पुण्याला आहे ना या चिकासाठी आहे ना गर्दी करतात लोक मॉर्निंग वॉकला. आणि हा एवढा हेल्दी आहे ना. गहू आणि वाफवलेलं आहे. खाऊन बघ बाबू एकदा. पास्ता खातोस ना? पास्ता खातोस की नाही? चीजचा टेस्ट येतो याच्यात. चीज. आमच्या क्रिशाला दाखवे काय नको क्रिशा. नाही चीज सारखं एकदम. नाही या इथे फोटो काढू आपण मस्त. आणि तिथे बाबा बघा पूर्ण शेव करतायत. पुणे नाही करायचं ते करू शकत नाही. हिंमत नाही. उपस होते भांडण संपलेलं नाही असं ना. चला